नमस्कार. मी सौरभ धडफळे श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे या संवाद संमेलनामध्ये. संवाद संमेलनाचं यंदाचं दुसरं वर्ष असून हे त्यातलं चौथं सत्र आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की वाढतं औद्योगिकीकरण, वाढतं शहरीकरण आणि त्यामुळे दिवसागणिक रस्त्यावरती वाढणारी वाहनांची जी संख्या आहे त्याच्यामुळे जे होणारं प्रदूषण आहे तो एक जटिल प्रश्न आहे आणि हे सगळं एक दुष्टचक्र आहे. याच्यावरती उपाययोजना म्हणून सरकारने नक्कीच काही कठोर निर्बंध वाहन निर्मिती कंपन्यांवरती घातले. प्रसंगी त्यांनी कठोर पावले सुद्धा उचलली आणि या सर्व वाहन उत्पादक कंपन्यांनी सुद्धा त्याला योग्य तो प्रतिसाद देत भविष्याची पावले सुद्धा ओळखली आणि प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने ज्या कुठल्या यंत्रणा विकसित करण्याची गरज आहे त्या सुद्धा त्यांनी विकसित करण्याची एक सुरुवात सुद्धा केलेली आहे आणि आपण त्या सर्व गोष्टी होताना सुद्धा बघतोय. हे जरी असं असलं तरी सुद्धा पुढच्या दशकभरामध्ये आपल्याला ही गोष्ट दिसण्याची शक्यता आहे की भारतामध्ये इलेक्ट्रिक कार्स किंवा विद्युत वाहने ज्याला आपण म्हणतो त्या सर्वांचा वापर वाढण्याची खूप जास्ती शक्यता आहे. आणि याही दृष्टीने एकदा आपण जर बघितलं तर केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार आहे हे सर्वजण या इलेक्ट्रिक कारच्या ट्रान्झिशनसाठी प्रयत्नशील आहेत आणि आग्रही सुद्धा आहेत आणि त्या दृष्टीने त्यांचे सर्व प्रयत्न सुद्धा चालू आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आणि अजून एक गोष्ट सगळ्यात महत्वाची की यंदाचा गणेशोत्सव जो आपला 10 सप्टेंबर पासून जो सुरू झाला त्याच्या एक दिवस आधी म्हणजे 9 सप्टेंबर 2021 या दिवशी वर्ल्ड ईव्ही डे म्हणजे इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स डे हा सुद्धा साजरा झाला. तर या साधारण याच दिवसात येत असल्यामुळे आम्ही ठरवलं की हा एक विषय जो फ्युचर ऑफ इलेक्ट्रिक व्हेकल्स, भारतामध्ये जे भविष्य असेल या सगळ्या इलेक्ट्रिक कार्सचं त्याला कसा प्रतिसाद मिळेल, त्याच्यावरती चॅलेंजेस काय, कसं त्याचं एक्झिक्युशन करतील लोक आणि ग्राहक, त्याला कसा प्रतिसाद देतील, या सगळ्या गोष्टींवरती चर्चा करूया. आणि यासाठी आपल्याबरोबर आज या विषयातले तज्ज्ञ श्री आनंद देशपांडे सर आहेत. नमस्कार आनंद देशपांडे. नमस्कार. आनंद देशपांडे सर हे जवळपास 29 वर्ष पुण्यामधली ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेमध्ये कार्यरत आहेत आणि आत्ताच्या घडीला ते या संस्थेमध्ये सिनियर डेप्युटी डायरेक्टर, वरिष्ठ उपसंचालक म्हणून कार्यरत आहे. आपण या सगळ्या विषयांवरती आज देशपांडे सरांशी चर्चा करणार आहोत. आणि सर, सर्वात पहिला प्रश्न जो येतो जो लोकांचा सगळ्यात सामान्य नागरिकांना किंवा आपल्या सगळ्यांना ज्यांना खूप काही गोष्टी माहिती नाही आहेत इलेक्ट्रिक व्हेकल्सविषयी, एक प्रश्न की आता ही गोष्ट अनिवार्य आहे का, की आत्ता आपण डिझेल पेट्रोल इंजिन वापरतोय पण आता इलेक्ट्रिक कार्स विषयी बोलतोय, ही गोष्ट आता अनिवार्य आहे का, त्याच्यामध्ये अजूनही काही ऑप्शन्स आपल्याला वाटत आहेत की कदाचित हे खूप अर्ली होते किंवा खूप लवकर होते, काय वाटतं? जसं आता सौरभ तू म्हणालास तसं संबंध जगापुढे आणि आपल्या भारतापुढे सुद्धा प्रदूषणाची समस्या खूप मोठी आहे. दुसरं आपल्या देशापुढे चॅलेंज आहे की आपण आपल्या पेट्रोल आणि डिझेल गाड्यांसाठी जे फ्युएल लागतं ते आपण मोस्ट ऑफ द फ्युएल आपण इम्पोर्ट करतो. जो 80% फ्युएल आपण इम्पोर्ट करतो त्या बाबतीमध्ये आपण स्वयंनिर्भर नाही होत. त्यामुळं आपल्या देशाचा भरपूर पैसा फ्युएल इम्पोर्ट करण्यासाठी जातो. त्यामुळं आपल्या गव्हर्नमेंटचा असा प्रयत्न आहे की शक्यतो आपण अशी वाहनं भविष्यात वापरली पाहिजे की ज्यामध्ये आपण स्वयंनिर्भर आहोत. त्यामुळं गव्हर्नमेंट वेगवेगळ्या व्हेकल टेक्नॉलॉजीजना प्रोत्साहन देत आहे, ज्यामध्ये इलेक्ट्रिक व्हेकल्स आहे. दुसरं अजून इथेनॉल ब्लेंडिंग विथ पेट्रोल ह्याला पण प्रोत्साहन देत आहे की आज वेगवेगळ्या साखर कारखान्यामधून इथेनॉल हे बाय प्रॉडक्ट म्हणून तयार होतं. त्याच्यामध्ये आपण पेट्रोलमध्ये आपण इथेनॉल मिक्स केलं तर तेवढं पेट्रोल आपल्याला कमी लागेल. त्यामुळं आपलं पेट्रोलची आयात कमी होईल. भविष्यामध्ये अजून इलेक्ट्रिक व्हेकल म्हणजे आपण म्हणतो आत्ता सध्या बॅटरी इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत की ज्यामध्ये इलेक्ट्रिक व्हेकल ही बॅटरीवर चालते. तसंच भविष्यामध्ये फ्युएल सेल, हायड्रोजन फ्युएल सेल व्हेकल अशा पण येऊ शकतील की ज्यामध्ये हायड्रोजन फ्युएल सेलमधनं इलेक्ट्रिसिटी तयार होईल आणि त्याच्यावर इलेक्ट्रिक व्हेकल चालेल. तर गव्हर्नमेंटचा जास्त फोकस असा आहे की अशी फ्युएल्स की जी ग्रीन आहेत म्हणजे ज्यामुळे प्रदूषण कमी होईल, जी फ्युएल्स आपल्या देशामध्ये त्याचं उत्पादन होईल त्यामुळे आपल्याला बाहेरचं आयात कमी करावे लागेल, अशा प्रकारच्या फ्युएल्स आणि व्हेकल टेक्नॉलॉजीला सरकार प्रोत्साहन देते. थोडक्यात आता आपण म्हटलं की पुढच्या काही वर्षात ही गोष्ट जरी स्लो स्टेडी असली तरी सुद्धा अनिवार्य होईल आणि काही वर्षानंतर आपल्याला इलेक्ट्रिक व्हेकल्स हाच एक उपाय राहील. अगदी लवकरात लवकर नाही पण काही वर्षात हा विषय आहे. बरोबर.
आणि तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे की इम्पोर्ट ऑफ फ्युएलची जी कॉस्ट ती जवळपास याच विषयावरती काही रिसर्च करताना मी वाचलं होतं की जवळपास 3.5 लाख ते 4 लाख कोटी हा आकडा लिहिता येणं खूपच अवघड आहे, पण 3.8 लाख ते 4 लाख कोटी हा एवढा इम्पोर्टचा जो बिल आहे जे आपलं फ्युएलवरती आपण हो. खर्च करतो तो वाचण्याची शक्यता आहे. याचबरोबर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण पॅरिस क्लायमेट अकॉर्डला सुद्धा सिग्नेटरी आहोत. त्याच्यामुळे त्यासाठी सुद्धा आपल्याला आपण बांधील आहोत की आपण ॲटलिस्ट कार्बन उत्सर्जन जे आहे त्याचे प्रमाण सुद्धा कमी आणावे आणि त्याच्यावरती परत तेच की एवढं बिल जर कमी होत असेल 4 लाख कोटीचं, तर त्याच्यामुळे आपलं जवळपास 25 ते 30% कार्बन उत्सर्जन सुद्धा कमी होण्याची शक्यता आहे. सो अनिवार्य आहे त्याच्यामुळे हो. आपल्याला सो हा विषय नक्कीच महत्वाचा आहे. सो स्वतः अनिवार्य आहे म्हटल्यावरती पुढचे प्रश्न साहजिकच येतात की आणि त्यातला एक तांत्रिक टेक्निकल क्वेश्चन आहे की नक्की काय होणार आहे. म्हणजे आता इतके दिवस आपल्याला माहिती आहे पेट्रोल इंजिन डिझेल इंजिन, आपण पेट्रोल पंपावर गेलो की डिझेल पेट्रोल भरताना लोक दिसतात. दुसरी कुठल्या फ्युएल आत्ता तरी अवेलेबल नाही आहे. एक आहे CNG, त्याच्याविषयी आपण नंतर बोलूया. पण नक्की काय घडणार आणि डिझेल इंजिन आता निघून जाणार आहे, पेट्रोल इंजिन निघून जाणार आहे. एक आपण कायम एक अगदी परवलीचा प्रश्न असायचा आपल्याकडे कुठल्याही मेकॅनिककडे गेलो आपण की म्हणतात की सर तुमच्या कार्बोरेटरमध्ये तुमच्या गाडीच्या कार्बोरेटरमध्ये कचरा अडकलाय. सो ह्या सगळ्या आता हे सगळे जे इश्यूज आहेत ते सगळे इतिहास जमा होणार आहेत का अजून काही वेगळं प्रकरण आहे किंवा वेगळी यंत्रणा त्याच्यामध्ये असणार आहे? कार्बोरेटरमध्ये कचरा अडकणे आता हे हळूहळू भविष्यामध्ये गोष्ट नाहीशीच होणार आहे. कारण आता जसं आपल्याला माहिती आहे की BS6 व्हेकल्स आहेत आपल्याकडे. हो. इवन पेट्रोल आणि डिझेल गाड्या सुद्धा खूप त्यामध्ये आता प्रदूषणाचं प्रमाण कमी झालं आहे BS6 टेक्नॉलॉजीमुळं. म्हणजे जुन्या गाड्या आपल्या ज्या असतील की ज्या BS2 BS3 BS4 टेक्नॉलॉजी ज्या असतील किंवा त्याच्यापेक्षा जुन्या गाड्या त्याच्यामध्ये कार्बोरेटर असेल, पण आज BS6 मध्ये इवन दुचाकी गाड्यांमध्ये सुद्धा फ्युल इंजेक्शन सिस्टीम आलेली आहे की ज्यामध्ये आता कार्बोरेटर नाही. त्यामुळे आता कार्बोरेटरमध्ये कचरा हा गोष्ट आता कालबाह्य होईल. पण तुझा प्रश्नाचं उत्तर देताना असं होणार नाही की एकदम पेट्रोल आणि डिझेल गाड्या पूर्णपणे बंद होतील. आज आपल्याकडे बघितलं तर 2 व्हीलर व्हेकल्स आहेत, 3 व्हीलर ऑटो रिक्षा आहेत, कार्स आहेत, कमर्शियल वाहनं आहेत, बसेस आहेत, ट्रक आहेत. ह्या सगळ्या प्रकारच्या गाड्या आहेत आणि ह्या एवढ्या सगळ्या प्रकारच्या गाड्या आपल्या देशामध्ये आहेत बघितल्यानंतर सगळ्यांसाठी आपल्याला एक कॉमन टेक्नॉलॉजी सोल्युशन असं मिळणार नाही. इलेक्ट्रिक व्हेकल्समध्ये आज बॅटरीवर आपण इलेक्ट्रिक व्हेकल चालवतो, तर त्या ह्याच्यामध्ये उदाहरणार्थ एखादा ट्रक ची बॅटरी खूप मोठी असेल आणि जे आत्ताच्या परवडण्यासारखी नाही, त्यामुळे ट्रक आपलं जे आहे ते डिझेल इंजिन ते तसंच राहील. बसेसमध्ये आज आपण पाहतो की आपल्या पुणे शहरात पण आता इलेक्ट्रिक बसेस चालतात, बस इलेक्ट्रिक होऊ शकतात. पण ट्रक, कमर्शियल व्हेकल्स, व्यावसायिक वाहनं ह्या सगळ्या गाड्या अजूनही डिझेलवर चालू राहतील. पेट्रोलच्या बरोबरीने CNG गाड्या सुद्धा चालू राहतील. त्यामुळं IC इंजिन चालू राहील, पण हळूहळू काही गाड्यांचं प्रमाण इलेक्ट्रिकमध्ये कन्वर्ट होईल. जसं आपण आता पाहतोय की दुचाकी वाहनांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सध्या खूप वाढल्या आहेत. त्यामुळं ग्राहक सुद्धा विचार करतायत की इलेक्ट्रिक व्हेकल घ्यायचा. तर आपण पाहतो रस्त्यावर सुद्धा की दुचाकी वाहनं दिसत आहेत. काही लोक इवन कार सुद्धा इलेक्ट्रिक घेत आहेत. तर थोडंसं हे मिक्स राहील आणि ओव्हर द पिरियड इलेक्ट्रिक आणि रिन्युएबल सोर्सेस ऑफ एनर्जीकडे ह्याची वाटचाल होईल असं मला वाटतं. ओके, म्हणजे सगळा बदल एकत्र एका रात्रीत होणं शक्यच नाही नाही. तसं आहे. आणि आपल्याकडचं एकंदर भौगोलिक परिस्थिती देशाचा जो एक विस्तार आहे हो. तो बघता या सगळ्या गोष्टी व्हायला सुद्धा नक्कीच वेळ आहे. बरोबर. सो ट्रान्झिशन तर होणार आणि आपण हळूहळू या इलेक्ट्रिक व्हेकल्सकडे जाणार. आणि आपल्याला एक गोष्टीची माहिती आहे जी आता ग्राहक वापरतात, कार्स असतील, 2 व्हीलर्स असतील, की प्रत्येकाला भारतामधला सगळ्यात जिव्हाळ्याचा प्रश्न असतो की मायलेज किती मिळते. आणि शेवटी पेट्रोलची प्राईस आज ज्या लेवलला आहे किंवा डिझेलची प्राईस आज ज्या लेवलला आहे, प्रश्न पडतोच की मला 1 लिटरमध्ये किती ॲव्हरेज मिळते. सो तो एक भाग झाला. आणि जनरली आपण बघितलं की पेट्रोल डिझेल जेव्हा तुम्ही गाड्या घेता तर लोक म्हणतात की तुम्ही डिझेल इंजिनला कदाचित त्याचा मेंटेनन्स सुरुवातीला असतो नसतो, पेट्रोल कारचा मेंटेनन्स कम्पॅरेटिव्हली कमी असतो. या सगळ्या गोष्टी लोक विचार करतात की इनिशियल कॉस्ट जास्ती आहे पण नंतरचा रिपेअर खर्च कमी आहे किंवा व्हायसे वर्सा. सो तसं इलेक्ट्रिक कारमध्ये जर आपण बघितलं की त्यांचं मायलेज किंवा त्याचा परफॉर्मन्स, त्याची दुरुस्ती देखभाल, रिपेअर मेंटेनन्स, त्या धर्तीवरती किंवा त्या फ्रंटवरती या सगळ्या गाड्या इलेक्ट्रिक व्हेकल्स त्या कशा आपल्याला परफॉर्म करताना दिसतात. म्हणजे सेम असेल, सिमिलर असेल का खर्च सबस्टॅन्शियली कमी होऊ शकतो, कसं एक्झॅक्टली त्याच्यावरती आपण अपेक्षा करतो. इलेक्ट्रिक व्हेकल वापरायला पेट्रोल किंवा डिझेल व्हेकलपेक्षा खूपच स्वस्त आहेत. त्यांची रनिंग कॉस्ट खूपच कमी आहे.
म्हणजे माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव सांगायचा झाला तर मी इलेक्ट्रिक कार वापरतो, तर त्याची किंमत मला रनिंग कॉस्टमध्ये एखादी टू व्हीलर चालवल्यासारखी पडते. बरं. एवढी म्हणजे जवळ मी कारचं मला लक्झरी मिळते, पण मी टू व्हीलरचाच मला खर्च येतो. इलेक्ट्रिक व्हेकल्सचं 2 परफॉर्मन्स पॅरामीटर्स आहेत. एक रेंज, म्हणजे आपण बॅटरी चार्ज केल्यानंतर ती गाडी किती किलोमीटर जाईल, त्याला आपण रेंज म्हणतो. 100 किलोमीटर, 150 किलोमीटर. आणि दुसरं म्हणजे इलेक्ट्रिक एनर्जी कन्झम्पशन, म्हणजे जसं आपण मायलेज म्हणतो पेट्रोल डिझेल गाड्यांचं की किलोमीटर्स पर लिटर, तसं किलोमीटर्स पर युनिट ऑफ इलेक्ट्रिसिटी हे त्याचं मापक आहे, एक परफॉर्मन्स पॅरामीटर आहे. तर आज कसं आहे की आय सी इंजिनमध्ये थोडंसं टेक्निकली सांगायचं झालं तर आपण कुठल्याही गोष्टीची एफिशियन्सी जर म्हटलं तर आय सी इंजिनची एफिशियन्सी ही 30% जास्त नसते. म्हणजे आपण 1 लिटर पेट्रोल वापरतो, त्यातलं 30% पेट्रोल आपण वापरतो आपल्या मोबिलिटीसाठी आणि 70% पेट्रोल आपण एक्झॉस्टमधनं धूर, गरम हवा ह्या स्वरूपात बाहेर टाकतो. म्हणजे 70%. खूप 70% म्हणजे खूपच इनएफिशियंट आहे. आणि इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये जर आपण बघितलं तर इलेक्ट्रिक मोटरची एफिशियन्सी ही 90% जास्त असते. त्यामुळं त्याची एफिशियन्सी खूप चांगली, त्यामुळे हा रनिंग कॉस्टमध्ये खूप फायदा होतो. कारण आपण जी इलेक्ट्रिसिटी वापरतो ती जास्तीत जास्त चांगली वापरली जाते आणि त्याचा आपल्याला ड्रायव्हिंगसाठी उपयोग होतो. आणि आत्ता आपलं जगाचं जसं बघतोय आणि आपल्या देशाचं पॉप्युलेशन खूप आहे आणि सगळ्यांनाच मुवमेंटसाठी व्हेकल्स पाहिजेत. अशा ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर त्याचा खूप आपल्या एनर्जी रिसोर्सेसवर ताण येतो. तर भविष्यामध्ये ह्याचा विचार करता आपण एफिशियंट टेक्नॉलॉजीकडे जायला पाहिजे. म्हणजे आपण जे अवेलेबल रिसोर्सेस आहेत ते आपण ऑप्टिमली वापरू शकू. त्यामुळे हे पण एक कारण आहे इलेक्ट्रिक व्हेकल्स हे करण्यासाठी. मेंटेनन्सचं जर गोष्ट करायची झाली तर आपण पेट्रोल आणि डिझेल व्हेकल्सचं पाहतो. आपल्याला आपण साधारण सामान्यपणे कोणी कॉमन माणूस वर्षातून 2 वेळा तर गाडी आपण सर्व्हिसिंग करतो. त्या ह्याच्यामध्ये टू व्हीलर असेल तर साधारण ₹1,000 बिल येतं. 4 व्हीलर असेल तर 5 ते 10,000 बिल सहज येतं. त्या ह्याच्यामध्ये आपल्याला इंजिनचं सर्व्हिसिंग करावं लागतं, इंजेक्टर क्लिनिंग, ऑइल चेंज वगैरे अशा सगळ्या गोष्टी ह्या दर 6 महिन्यांनी आपल्याला कराव्याच लागतात. इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये पार्ट्स खूप कमी असतात ॲज कम्पेअर टू इंजिन. त्यामुळं त्याचं सर्व्हिसिंगचं खरं म्हणजे त्याला सर्व्हिसिंग लागतच नाही. इट इज लाईक एनी इलेक्ट्रिकल अप्लायन्स. जर काही बंद पडलं तरच त्याचं रिपेअरिंग करावं लागतं. त्याला रेग्युलर सर्व्हिसिंगची काय आवश्यकता नसते. त्यामध्ये काही ऑइल वगैरे वापरलं जात नाही, त्यामुळे ऑइल चेंज वगैरे काही करावं लागत नाही. मोस्टली त्या ह्याच्यामध्ये इलेक्ट्रिक मोटर, बॅटरी, त्याचा कंट्रोलर आणि सॉफ्टवेअर अशाच गोष्टी असतात. त्या ह्याच्यामध्ये रिपेअरिंग सर्व्हिसिंगची कॉस्ट काहीच पडत नाही. त्यामुळं तसं बघितलं तर रनिंग कॉस्टमध्ये आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे इलेक्ट्रिसिटीचा खर्च कमी येतो, चार्जिंगचा, सर्व्हिसिंगचा खर्च कमी होतो. त्यामुळं गाडी चालवायला खूपच स्वस्त पडते. तर सध्या प्रश्न फक्त एवढाच आहे की त्या गाड्या सुरुवातीची इनिशियल कॉस्टमध्ये थोड्या महाग आहेत ॲज कम्पेअर्ड टू पेट्रोल आणि डिझेल व्हेकल्स. म्हणूनच गव्हर्नमेंटनी वेगवेगळे इन्सेंटिव्ह दिलेले आहेत इलेक्ट्रिक व्हेकल्सना, की ज्या योगे इलेक्ट्रिक व्हेकल्सची किंमत सर्वसामान्य माणसाला परवडेल आणि ते ती व्हेकल विकत घ्यायला त्यामध्ये आकर्षित होते. आणि इन्सेंटिव्ह विषयी आपण नक्कीच म्हणजे हो. उत्तरार्धात या कार्यक्रमाचे कव्हर करू, कारण तो परत एकदा दुसरा जिव्हाळ्याचा विषय की शेवटी माझ्या खिशाला किती चाट बसणार आहे. जरी इनिशियल कॉस्ट जास्ती असली आणि नंतर जर रिपेअर कमी असला तरी लोक शेवटी आजच्या घडीला काय परवडतं हे बघतात. पण सो थोडक्यात दुरुस्ती देखभाल म्हणलं तर नक्कीच तो खर्च क्लोज टू झिरो आहे असं आपण म्हणू शकतो. कारण जी काय बॅटरी वापरली जाते इलेक्ट्रिक व्हेकल्समध्ये आणि इंजिन आणि ह्या सगळ्या गोष्टी नसल्यामुळे नक्कीच तो खर्च कमी. आणि तुम्ही म्हटलात तसं की परफॉर्मन्स वाईज बघितलं तर इट इज ऑलवेज बेटर, कारण इफिशियन्सी वाढतीये. 70% जी आधी आत जाते त्याच्याऐवजी 10% कदाचित लॉस फक्त होतो. लॉस होतो. सर्टनली ते चांगलं आहे. सो हा ट्रान्झिशन आहे, होतंय. सरकार सुद्धा त्याला प्रोत्साहन देतं, इन्सेंटिव्ह देतं आपण म्हणतोय, हे सगळं बरोबर आहे. पण आता आपण जर बघितलं तर जे हे जे 2030 पर्यंत केंद्र सरकार म्हणते की 100% इलेक्ट्रिक व्हेकल्स करायचं किंवा रस्त्यावरती जास्तीत जास्त किंबहुना 100% इलेक्ट्रिक व्हेकल्स दिसलं पाहिजे. तसं ॲम्बिशियस टार्गेट आहे, कारण आत्ताची सध्याची परिस्थिती बघता आपल्याला तुमच्याकडनं आणि त्याच्याविषयी माहिती आम्हाला हवीच आहे. पण एक जो मुद्दा आहे की काही प्रश्नचिन्ह उभे राहतात. हे जरी ट्रान्झिशन होत असलं आणि सरकारचे प्रयत्न दिसताना की आत्ता जर आपण बघितलं तर किफायतशीर दरामध्ये आत्ता सुद्धा CNG अवेलेबल आहे. CNGच्या व्हेकल्स सुद्धा इनफॅक्ट आलेल्या आहेत. बऱ्याचशा रिक्षा आपण बघतो, ऑटो रिक्षा त्या CNG वरती चालतात, टॅक्सीज CNG वरती चालतात.
पण जर आपण त्याची अवेलेबिलिटी बघितली म्हणजे त्याचा डिमांड सप्लायचा जो रेशो आहे, आजही आपण बघताना पुण्यामध्ये जाताना सीएनजी पेट्रोल पंपवरती बघितलं तर लांबच्या लांब रिक्षाची, ऑटो रिक्षांची लाईन असते, कारची लाईन असते. सो मागणी आणि पुरवठ्यामधली ही जी तफावत आहे त्याच्यामुळे दीड तास लोक पेट्रोल पंपावरती उभे असतात. सो हा एक पहिला इश्यू आहे की आपण जरी एक रिप्लेसमेंट शोधली पेट्रोल डिझेलला जी सीएनजी होती, तर आत्ताची ही परिस्थिती दाखवते की त्यालाही जो टाइम आहे मे बी आपण फ्युएल कॉस्टमध्ये वाचवतोय पण कदाचित टाईममध्ये पीपल आर वेस्टिंग देत आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे की आता इलेक्ट्रिक व्हेकल आहे त्याच्यामुळे चार्जिंग आलं. सो चार्जिंग स्टेशन्स त्याच्यासाठी लागतील, ती गरजेइतपत उपलब्ध होतील का? परत एकदा एवढा भौगोलिक विस्तार असलेल्या देशामध्ये प्रत्येक जसं आपण आता पेट्रोल पंप इतक्या सहज अवेलेबल होतो तशी परिस्थिती उपलब्ध होईल का? आणि त्याच्यामुळे लोक ही सगळी हे सगळे प्रश्न आहेत. परत सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपल्याला माहिती आहे ओपेक कंट्रीज आहेत की जे खनिज तेलाच्या उत्पादनावरती त्यांची इकॉनॉमीज त्याच्यावर चालते किंवा पेट्रोल पंप मालक जे आहेत हे सगळे लोक सुद्धा आता त्याच्यावरती विरोध करणार का? कारण शेवटी त्यांचं जे मेन एक उदरनिर्वाहाची जी पूर्ण देशापासून ते पेट्रोल पंप मालकांपर्यंत त्यांच्याकडनं काही विरोध होऊ शकतो. हे सगळी प्रश्नचिन्ह आहे त्याच्यावर. तर ते हे सगळं जर चॅलेंज बघितलं आपण तर कसं वाटतं म्हणजे या इम्प्लिमेंटेशनसाठी किंवा ट्रान्झिशनसाठी कितपत चॅलेंज आहे का त्याच्यावरती अजूनही आपण सोल्युशन्स काढू शकतो? नाही, इलेक्ट्रिक व्हेकल्सना म्हणजे ओपेक कंट्री किंवा ह्या सगळ्या, पण आता जगभर सगळ्यांना आता कळून चुकलेलं आहे की हा मार्ग आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट. इवन युनायटेड नेशन्सच्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्समध्ये हे आयडेंटिफाईड आहे. त्यामुळे आता संबंध जगभर ह्याच्यावर एक वाक्यता आहे की आपण भविष्यामध्ये आता आपण क्लायमेट चेंजचे दुष्परिणाम पाहतोय आणि ते फक्त आपल्या देशात नाही जगभर आहेत. आपले हिमनग वितळत आहेत, खूप ठिकठिकाणी पूर येत आहेत, काही ठिकाणी उन्हाळा तीव्र होतोय. ह्या सगळ्या जगाला आता त्याचं महत्त्व कळलेलं आहे. त्यामुळं त्या ह्याच्याकडे आता बघण्याचा दृष्टिकोन सगळ्यांचा बदलतोय. त्यांना लक्षात येते की एफिशियंट ग्रीन क्लीन एनर्जी सोर्सेस आपण वापरले पाहिजेत आणि ट्रान्सपोर्टेशन हा सुद्धा एक मोठा सब्जेक्ट आहे जगामध्ये आणि आपल्या देशामध्ये की ज्यामध्ये आपण एनर्जी वापरतो. आता तू प्रश्न विचारला तसा चार्जिंग टाईम किंवा चार्जिंग ऑफ इलेक्ट्रिक व्हेकल्स, मी तर म्हणेन आता पेट्रोल डिझेल व्हेकल्सचं आपण बघितलं तर ही टेक्नॉलॉजी जवळजवळ 100 वर्ष जुनी आहे. ती ओव्हर द लास्ट 100 इयर्स इव्हॉल्व्ह झाली. त्यामुळे आपल्याला आज पाहतो की त्याचं एवढं वाईड नेटवर्क आहे. आपल्याला ठिकठिकाणी शहरामध्ये हायवेवर फ्युएलिंग पंप मिळतात. त्या आपण पेट्रोल कुठेही भरू शकतो. इलेक्ट्रिक व्हेकल हे आत्ता नवीन होऊ घातलेलं रिव्हॉल्युशन आहे. पण ह्याच्यामध्ये सुद्धा इन्फ्रास्ट्रक्चर रेडी होते, गव्हर्नमेंटवर काम करते. पण मी म्हणेन की ॲक्च्युली इलेक्ट्रिक व्हेकल्समध्ये सगळ्यात मोठं ॲडव्हान्टेज आहे की आपला पेट्रोल पंप आपल्या घरी आहे. आपण इलेक्ट्रिक व्हेकल घरी चार्ज करू शकतो. आज आपण पेट्रोल घरी भरू शकत नाही, पण इलेक्ट्रिक व्हेकल आपण घरी चार्ज करू शकतो. आणि आपण जर बघितलं की सामान्य माणूस, आपण जर बघितलं तर अगदी साध्या भाषेत सांगायचं झालं तर मिनिमम आपण अगदी आपला फिरतीचा जॉब नसेल तर आपण 8 तास घरी असतो. संध्याकाळी किंवा रात्री घरी आल्यानंतर ते सकाळी पुन्हा ऑफिसला जायचं किंवा आपल्या व्यवसायासाठी जाण्यासाठी. आणि आपला फिरतीचा जॉब नसेल तर आपण 8 तास ऑफिसमध्ये असतो. ह्या 2 वेळा अशा आहेत की ज्या वेळेमध्ये आपली व्हेकल आयडल असते आणि त्या वेळेमध्ये आपण त्या गाडीचं चार्जिंग करू शकतो. म्हणजे आता काही ऑफिसेसमध्ये सुद्धा चार्जिंगच्या फॅसिलिटी करतायत. म्हणजे घरी तर आपण करतोच, तर आपण घरी चार्ज करू शकतो. जसं आपण अगदी सिम्पल म्हणजे आपल्या मोबाईलसारखं आहे की आपण जसं रात्री मोबाईल चार्जिंगला लावतो, सकाळी आपला 100% झालेला असतो आणि आपण दिवसभर तो वापरतो. आणि अगदीच आपल्याला आवश्यकता वाटली तर आपण ऑफिसमध्ये पण आपल्या जागेवर तो कनेक्ट करू शकतो आणि टॉपअप करू शकतो. तसंच इलेक्ट्रिक व्हेकल आपण घरी आणि ऑफिस या 2 ठिकाणी चार्ज करू शकतो. बहुतांश वेळा आपल्याला रस्त्यामध्ये अशी वेळ येणार नाही की आपला एकदम चार्ज संपलाय आणि आपल्याला चार्जिंगची आवश्यकता पडेल. पण तरीसुद्धा अशा रिक्वायरमेंटसाठी आपलं गव्हर्नमेंट वेगवेगळ्या शहरांमध्ये हायवेजला ह्या ठिकाणी चार्जिंग स्टेशन्स उभे करतात. कारण समजा आपण एका गावाहून दुसऱ्या गावाला जातोय तर आपल्याला निश्चितच मध्ये चार्ज करायची आवश्यकता येईल. तर त्याची आयडिया अशी आहे की आपण मे बी चहा पिण्यासाठी किंवा रेस्टॉरंटमध्ये काही खाण्यासाठी थांबतो, त्या ठिकाणी फूड प्लाझा अशा ठिकाणी हायवेजला चार्जिंग स्टेशन्स सरकार उभं करते की ज्या ठिकाणी लोक मे बी 15 मिनटं अर्धा तास थांबतील, या ठिकाणी त्यांचे व्हेकल चार्जिंग होईल. तर अशा पद्धतीने चार्जिंगचं प्रॉब्लेम ॲड्रेस केला जातो. आणि गव्हर्नमेंटनी केंद्र सरकारने राज्य सरकारने खूप मोठे फंड्स अलोकेट केलेले चार्जिंग स्टेशन्स उभे करण्यासाठी आणि त्याच्या अंतर्गत चार्जिंग स्टेशन्स होतील. दुसरं तू विचारलं CNG फिलिंग टाईम आणि मग चार्जिंग टाईम, तर
आज आपण मी सांगितलं जसं पर्सनल व्हेकलच्या केसमध्ये मी सांगितलं जसं तुला दिवसभरामध्ये आपल्याला वेळ अवेलेबल असतो की जेव्हा आपली व्हेकल आयडल असते तेव्हा आपण चार्जिंग करू शकतो. पण समजा ऑटो रिक्षा ड्रायव्हर आहे की ज्याला त्याला त्याचा व्यवसाय करण्यासाठी लाईनमध्ये उभं राहणं हे त्याला परवडण्यासारखं नाही. तर त्यांच्यासाठी सुद्धा स्वॅपेबल बॅटरी अशी कन्सेप्ट आहे इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये की ज्यामध्ये जसा आपला गॅसचा सिलेंडर आपण संपला की आपण तो सिलेंडर देतो आणि आपल्याला नवीन भरलेला सिलेंडर मिळतो. तशी त्यांच्या ऑटो रिक्षामधली समजा त्यांची रिक्षा ऑटो इलेक्ट्रिक असेल तर त्याच्यामधली बॅटरी ते डिस्चार्ज झालेली बॅटरी देऊ शकतात आणि त्यांना चार्ज बॅटरी मिळेल. त्याला स्वॅपेबल बॅटरी म्हणतात. ते 5 मिनिटांमध्ये काम होऊ शकतं. म्हणजे आपण स्वॅपिंग स्टेशन जसं चार्जिंग स्टेशन असतं तसं बॅटरी स्वॅपिंग स्टेशनला जायचं ऑन द गो. हां आणि तिथं खूप बॅटरीज असतील की ज्या 24 तास चार्ज होत असतील आणि त्या रिक्षा ड्रायव्हरनी त्याची डिस्चार्ज झालेली बॅटरी द्यायची, त्याला नवीन चार्ज झालेली बॅटरी मिळेल जसं आपण सिलेंडर बदलतो तसं. सो इंटरेस्टिंग आहे. म्हणजे जस्ट गॅस सिलेंडर चेंज करायच्या ऐवजी आता आपण कारच्या बॅटऱ्या चेंज करतोय. सो ऑन द गो शक्य आहे. जसं आता लोक मॅकडॉनल्ड्स किंवा बाकीच्या हॉटेल्समधून थ्रू ड्राईव्ह थ्रू पार्सल्स पिकअप करतात तसं सोपं होण्याची शक्यता आणि नक्कीच तेव्हा सोपं होईल तेवढा जेव्हा ते सोपं होईल तेव्हा नक्कीच खूप पुढे येईल असो आपण. पण तरीसुद्धा म्हणजे आत्ताचे जर आपण इनिशियल चॅलेंजेस बघितले की इन्फ्रास्ट्रक्चर अजून होत आहे. इनिशियल कॉस्ट कदाचित कार्सचे जास्ती असू शकतात किंवा इवन 2 व्हीलर किंवा 3 व्हीलरचे. तर आणि मध्ये मी एक वाचत असताना असंही बघितलं की काही जाणकार आहेत की त्यांचं असं म्हणणं आहे कदाचित पूर्णच्या पूर्ण इलेक्ट्रिक कारला शिफ्ट व्हायच्या ऐवजी आपण हायब्रिड व्हर्जन वापरावं का किंवा हायब्रिड कार वापरावी का की ज्याच्यामध्ये दोनही केपेबिलिटीज असतील किंवा दोन्ही कॅपॅसिटी असेल. त्याच्यावरती काय नाही तो पर्याय जास्ती व्यवहार आहे हा हायब्रिडवाला. हायब्रिडमध्ये असं असतं की त्यामध्ये आपलं गाडीचं इंजिन पण असतं आणि इलेक्ट्रिक मोटर आणि बॅटरी पण असते. त्यामुळं ते थोडं तंत्रज्ञान कॉम्प्लेक्स होतं. आपण जर जगामध्ये बघितलं तर डेव्हलप नेशन्स अमेरिका जपान या ठिकाणी हायब्रिड व्हेकल्स आहेत. जपान त्यामध्ये जास्त पुढे आहे कारण त्यामध्ये जे इंजिन असतं ते बॅटरी पण चार्ज करतं आणि दोन्ही मोटर आणि इंजिन दोन्ही चाकांना पॉवर देते म्हणजे मुवमेंटसाठी. पण जर मी सांगितल्याप्रमाणे ते तंत्रज्ञान थोडं कॉम्प्लेक्स असल्यामुळे ते आणि इंजिन पण आहे आणि इलेक्ट्रिक पण आहे त्यामुळे त्याची किंमत अजून जास्त असते. आपल्या देशामध्ये जास्ती करून लोकांचा कल अफोर्डेबल व्हेकल्स कडे आहे. त्यामुळं आपल्याकडं अजून म्हणावं तसं हायब्रिड तंत्रज्ञान एवढं झालं नाही. जास्तीत जास्त खूप मोठ्या लक्झरी कार्समध्येच फक्त हायब्रिड व्हेकल्स आपल्याकडं होत्या आणि आहेत. पण मी सांगितलं त्याप्रमाणे 2 व्हीलर 3 व्हीलरमध्ये तरी इलेक्ट्रिक डायरेक्ट करण्याकडे कल आहे. कारमध्ये काही व्हेकल मॅन्युफॅक्चरर स्वतःहून फ्युएलचं मायलेज वाढवण्यासाठी हायब्रिड तंत्रज्ञान वापरू शकतील किंवा वापरतील. पण त्याची किंमत जास्त असल्यामुळं ते एवढं आकर्षक राहील असं मला वाटत. आणि फ्युचर पूर्ण इलेक्ट्रिक कार किंवा इलेक्ट्रिक 2 व्हीलर 3 व्हीलर हो अशाकडेच असेल. आणि आता तुम्ही म्हणाल की पहिला फोकस कदाचित 2 व्हीलर आणि 3 व्हीलर असेल ज्याचं कॉन्सन्ट्रेशन पण इंडियामध्ये खूप जास्त आहे. आपल्या देशामध्ये जवळजवळ 80% 2 व्हीलर्स आहेत. आपलं म्हणजे बाकीच्या देशांच्या तुलनेमध्ये युरोप अमेरिका जपान जास्त करून 4 व्हीलर्स आहेत पण आपल्याकडे 2 व्हीलर्स जास्त आहेत. आणि ते आपल्याला आपण म्हणतो असं लो हँगिंग फ्रूट आहे की त्याचं इलेक्ट्रिक करणं हे कमी कॉम्प्लेक्स आहे. त्याची पॉवर बॅटरीची क्षमता ह्या सगळ्या कमी लागतात 2 व्हीलर्ससाठी. आणि जास्ती करून 2 व्हीलर्स आपण शहरामध्येच वापरतो. जास्त ते काय बाहेर गावी घेऊन जात नाही. त्यामुळे रेंजचा कन्सर्न पण एवढ्या 2 व्हीलर्समध्ये येत नाही इलेक्ट्रिक. आणि वेगवेगळ्या शहरांमध्ये चौकामध्ये होणारं प्रदूषण गाड्यांमुळे आपण पाहिलं तर 2 व्हीलर्स आणि 3 व्हीलर्स जरी आपण इलेक्ट्रिक केल्या तरी खूप प्रदूषणामध्ये आपल्याला त्यामध्ये अचिव्हमेंट करता येईल आणि फ्युएल कन्झम्पशन पण आपल्याला वाचवता येईल. पण आपण म्हणजे सुरुवात पण केली जेव्हा या विषयाला तेव्हा मी म्हटलं की इलेक्ट्रिक व्हेकल्स हा मुळात विषय अशासाठी आहे की जास्तीत जास्त लोकांनी वापराव्यात जेणेकरून प्रदूषण कमी होईल. आणि प्रदूषण म्हणजे थोडक्यात या सगळ्याचा एक मेन मोटिव्ह किंवा ऑब्जेक्टिव्ह आहे तो प्रदूषण कमी करणं. पण आता एकंदर बघता आपल्या भारतातली ॲटलिस्ट परिस्थिती जर आपण बघितली तर शेवटी वीज निर्मिती आपल्याला बघावी लागेल कारण आपण वापरणारे ती इलेक्ट्रिसिटी वापरणारी वीज वापरणार आणि जवळपास आपल्या देशातला 50%हून जास्ती वीज जी आहे ती कोळसा जाळून बर्न करूनच शेवटी ती तयार होते किंवा ती निर्माण होते. अशी जर परिस्थिती असेल तर मग आपण एक वन हँड आपण म्हणतोय की नाही आपल्याला इलेक्ट्रिक व्हेकल्स हव्या आहेत
इलेक्ट्रिसिटी जास्तीत जास्त वापरून ती करावी, म्हणजे प्रदूषण कमी होईल. पण ऑन द अदर हँड आपण हेही बघतोय की जेवढी इलेक्ट्रिसिटी वाढतीये वापर ज्याच्यानुसार वाढेल ती सगळी कोळसा जाळूनच निर्माण होणार आहे. पण मग आपण दुसऱ्या साईडनी प्रदूषण क्रिएट करतोय का? म्हणजे हा खरंच हातभार आहे का? कारण ॲक्च्युली प्रदूषणमध्ये जास्ती काही फरक पडणार नाही. काय वाटतं तुम्हाला? ह्याचं उत्तर मी दोन प्रकारे देईन. सगळ्यात पहिलं म्हणजे एक लोकल पोल्युशन आणि एक ग्लोबल पोल्युशन. आपण जर बघितलं तर आज आयसी इंजिनवर चालणारी वाहनं शहरांमधनं खूप मोठ्या प्रमाणावर लाखोच्या संख्येने हे प्रदूषण म्हणजे मी मग सांगितलं जवळजवळ 70% फ्युएल ते एक्झॉस्ट म्हणून बाहेर फेकतात आणि त्याच्यामुळं सगळ्या शहरातल्या नागरिकांना त्यांचे हेल्थ ते प्रॉब्लेम्स होतात. तर ते प्रदूषण जे आहे हे लोकल प्रदूषण आहे आणि कोल पॉवर प्लांटमधून होणारं प्रदूषण हे शहरापासून दूर आहे. त्याचा डायरेक्ट शहरातल्या नागरिकांच्या ह्याच्याशी हेल्थशी संबंध नाही. दुसरं म्हणजे की आज प्रत्येक वेगवेगळ्या गाड्यांमधून होणारं प्रदूषण रोखणं हे खूप चॅलेंजिंग आहे. त्या गाडीमधलं त्याचं गाडीचा मेंटेनन्स, त्याचं सर्व्हिसिंग, आपल्याकडे PUC आहे पण तसं PUC किती लोक करतात हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे त्याचं इंजिनची कंडिशन कशी आहे हे आपल्याला कंट्रोल सरकारला किंवा पोलिसांना किंवा त्या अथॉरिटीजना करणं खूप अवघड आहे. त्यापेक्षा कोल पॉवर प्लांटमधनं समजा वीज तयार होत असेल आणि तिथनं प्रदूषण होत असेल तर तिथलं प्रदूषण रोखणं हे खूप शक्य आहे. तिथं आधुनिक तंत्रज्ञान वापरून, तिथं चिमणीज वापरून, तिथं पार्टिक्युलेट ट्रॅप वापरून कोळशापासून उत्पन्न होणाऱ्या जे पॉवर प्लांट आहेत तिथं प्रदूषण नियंत्रित करता येतं. कारण ते एका ठिकाणी आहे, ते सरकारला चांगल्या प्रकारे नियंत्रित करता येतं. दुसरा मुद्दा असा की तू म्हणतोस ते बरोबर आहे की आत्ता आपलं पॉवर प्रोडक्शन जे आहे ते जास्त करून कोळशापासून आहे. पण आपल्या देशामध्ये आपण जर बघितलं तर आपण सूर्यप्रकाशा बाबतीमध्ये आपल्याकडे सुबत्ता आहे. आपल्याकडे सोलर पॉवर मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. वर्षाचे काही फक्त दिवस पावसाळ्याचे सोडले ते सुद्धा काही मोजके दिवस तर वर्षभर आपल्याला भरपूर सूर्यप्रकाश मिळतो आणि त्यापासून आपण सोलर पॉवर जनरेट करू शकतो. तर आपल्या सरकारचा मोठा प्राधान्यक्रम असा आहे की आपण सोलर पॉवर प्रोडक्शन वाढवायचं. म्हणजे आत्ता आपण जे वीज निर्मिती करतोय कोळशापासून त्याचं हळूहळू आपण पॉवर प्रोडक्शन शिफ्ट करायचं सोलरकडनं आणि विंडकडनं. त्यामुळं आपलं वीज उत्पादन पण क्लीन सोर्सेसकडनं होईल, जे सोलरपासून होईल. दुसरं ती वीज आपण इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वापरू, त्यामध्ये त्याचं युटिलायझेशन पण क्लीन होईल. म्हणजे उत्पादन ते वापर ह्या संबंध क्षेत्रामध्ये क्लीन एनर्जी वापरली जाईल. त्यामुळे प्रदूषणाचं इव्हन लोकल आणि ग्लोबल लेवल आपण सोल्युशन हळूहळू टप्प्याटप्प्याने काढू शकू. म्हणून आपण जर बघितलं तर सरकार मोठ्या प्रमाणावर जिगावॅट पॉवर प्लांट्सला प्रोत्साहन देत आहे. तसंच ते बॅटरी स्टोरेजला पण बॅटरी, कारण सूर्यप्रकाशापासून मिळणारी वीज आपल्याला स्टोअर करावी लागते. त्यासाठी बॅटरी म्हणजे इलेक्ट्रिक वाहनांमध्ये पण बॅटरी लागते आणि वीज स्टोअर करायला पण बॅटरी लागते. तर एनर्जी स्टोरेज प्लांट्सना सुद्धा सरकार प्रोत्साहन देत आहे. थोडक्यात या सगळ्या गोष्टी पॅरलली सायमल्टेनियसली व्हायला लागतील. हो. की आपण कोळशातनं आपण रिन्युएबल एनर्जीला किंवा विंड मिल जसं तुम्ही म्हणलात किंवा सोलर एनर्जी, सो सोर्सेस सुद्धा आपण बदलतोय. इकडे पॉवर स्टेशन सुद्धा इन्फ्रास्ट्रक्चर हळूहळू डेव्हलप करतोय आणि तुम्ही म्हणला तसं इन्सेंटिव्ह आणि त्याच विषयावरती इनफॅक्ट मी येणार होतो की सामान्य ग्राहक उद्या मला जर ती गाडी घ्यायची असेल तर इनिशियल कॉस्ट आपल्याला माहिती आहे की माझ्या माहितीनुसार 40-50% कॉस्ट कदाचित बॅटरीचीच असते. हो. इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये बरोबर. सगळ्यात मेजर कॉस्ट ही त्या बॅटरीची आणि ती सध्या भारतामध्ये प्रोडक्शन क्लोज टू प्रॉब्ली होतच नाही किंवा होत असेल तरी ते खूप कमी. त्यामुळे ते इम्पोर्ट करावं लागतं. कारण नॅचरली इम्पोर्ट आली की त्याच्यावरती इम्पोर्ट ड्युटी आली आणि त्याच्यामुळे साहजिकच भारतातल्या ग्राहकांना त्याची किंमत जास्ती मोजावी लागते. तर अशी सिच्युएशन असताना ग्राहकांच्या खिशाला परवडेल असं होऊ शकतं का? म्हणजे आता आपण हॅचबॅक कार्स बघतो, सेदान कार्स बघतो. तर आता लेट्स से मी एक 3 ते 4 जणांसाठीची गाडी वापरतोय. आपल्या ज्या सध्याच्या गाड्या अवेलेबल आहेत, आपल्या वॅगनर असेल, सँट्रो असेल, मारुतीच्या कुठल्या छोट्या गाड्या असतील, हुंडाईच्या गाड्या असेल, तर त्या गाड्यांची जी रिप्लेसमेंट जर एका 4 जणांच्या न्यूक्लिअर फॅमिलीला करायची असेल तर ते काही इन्सेंटिव्ह गव्हर्नमेंट देते का? की रोड टॅक्समध्ये कुठल्याही प्रकारचं काही आहे का? किंवा लोनमध्ये आपण जसं PMRYची जशी हाऊसिंग लोनची योजना तशी काही व्हेकल लोनमध्ये काही आहे का? एनिथिंग त्याच्यावरती आहे? सरकारचं इलेक्ट्रिक वाहनांच्या बाबतीमध्ये खूपच प्रोत्साहन आहे. म्हणजे त्यांनी काहीही गोष्ट अशी ठेवलेली नाही की जी आता प्रोत्साहनासाठी करते. खूप मोठी लिस्ट आहे की जे सरकार प्रोत्साहन देते. म्हणजे केंद्र सरकार देते,
आपलं महाराष्ट्र राज्य सरकार पण देते. केंद्र सरकारचं जर बोलायचं झालं तर फेम इंडिया स्कीम केंद्र सरकारने लॉन्च केलेली आहे. फेम इंडियाचा अर्थ फास्टर अडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिक व्हेकल, त्याचा हा शॉर्ट फॉर्म आहे. त्याच्या अंतर्गत सरकारने 10,000 कोटी 3 वर्षासाठी, आणि आता ती स्कीम 2 वर्षांनी वाढवली आहे. 5 वर्षासाठी 10,000 कोटी सरकारने त्याचं बजेट अलोकेशन केलेलं आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये मोठा पोर्शन जवळजवळ 8,500 कोटी हा इन्सेंटिव्ह ग्राहकांना इन्सेंटिव्ह देण्यासाठी ठेवलेला आहे. जवळजवळ 1,000 कोटी चार्जिंग स्टेशन्सचं नेटवर्क उभं करण्यासाठी त्यासाठी ठेवलेलं आहे. त्या ह्याच्यामध्ये इन्सेंटिव्ह जर बघायचं झालं तर 10,000 रुपये पर किलोवॅट आवर ऑफ बॅटरी. तू म्हटलास की बॅटरीची कॉस्ट जवळजवळ 40-50% आहेत, म्हणूनच सरकारने बॅटरीची कॉस्ट सबसिडाईज करायचं त्यामध्ये ठरवलेलं आहे. तर समजा उदाहरणार्थ टू व्हीलरमध्ये समजा 2 किलोवॅट आवरची बॅटरी आहे, तर 10,000 गुणिले 2 20,000 रुपये इन्सेंटिव्ह ग्राहकाला मिळेल गाडी विकत घेतली. समजा कारमध्ये 20 किलोवॅट आवरची बॅटरी आहे, तर जवळजवळ 2 लाख इन्सेंटिव्ह प्रत्येक कार मागं ग्राहकाला मिळू शकेल. 2 लाख रुपये एका कारच्या मागे कामागे मिळू इन्सेंटिव्ह मिळू शकेल. म्हणजे ती गाडीची किंमत तेवढी वजा होऊन ग्राहकाला त्याची मिळेल. आणि त्याच्या उत्पादकांना तो इन्सेंटिव्ह सरकार त्याचं भरपाई करेल, अशी योजना आहे. ह्याच्या व्यतिरिक्त आपण बघितलं की आपण गाडी जेव्हा नवीन घेतो तेव्हा आपल्याला राज्य सरकारचा रोड टॅक्स द्यावा लागतो, रजिस्ट्रेशन फीज द्यावे लागतात. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या राज्य सरकारांनी आणि आपल्या महाराष्ट्र सरकारने सुद्धा पूर्ण वेवर दिलेला आहे. म्हणजे रोड टॅक्स शून्य आहे, रजिस्ट्रेशन चार्जेस अतिशय खूपच कमी आहेत, निमित्त मात्र आहेत. त्यामुळे आम्ही गमतीने असं म्हणतो की एक शोरूम प्राइस आणि ऑन रोड प्राइस ऑलमोस्ट सेम येते इलेक्ट्रिक व्हेकलची. प्लस गव्हर्नमेंटचा टॅक्स जीएसटी आपण जो म्हणतो, जीएसटी फक्त 5% इलेक्ट्रिक वाहनांना. आज कुठल्याही गाडीला आपण जर बघितलं, पेट्रोल डिझेल आपण जेव्हा घेतो, साधी 4 चाकी आपण जर गाडी घ्यायची झाली किंवा टू व्हीलर घ्यायची झाली तर 28% जीएसटी आहे. आणि आपण जर मोठी होंडा सिटी किंवा अशी लक्झरियस गाडी घ्यायचं गेलो तर जवळजवळ 43% जीएसटी आहे, 28 ते 43. आणि इलेक्ट्रिक कार टू व्हीलर घेऊ किंवा 3 व्हीलर घेऊ किंवा कार, कुठल्याही इलेक्ट्रिक वाहनाला फक्त 5% जीएसटी, म्हणजे डायरेक्ट मिनिमम 23% डिस्काउंट इन टॅक्स गव्हर्नमेंटने दिलेलं आहे. अजून तू म्हणला तसं आपण खूप जण बघतो की आपण घर घेतो, घराच्या किमती सुद्धा आपण पुण्यामध्ये खूप आवाक्याच्या बाहेर आहेत, आपण लोन घेतो, होम लोन घेतो. तर त्याच्यावर जसं आपल्याला टॅक्समध्ये बेनिफिट आहे, आपण होम लोन घेतलं की त्याच्या इंटरेस्टवर आपल्याला टॅक्समध्ये सवलत मिळते. तसंच इलेक्ट्रिक वाहनांना समजा आपण लोन घेतलं, टू व्हीलरसाठी लोन घेतलं किंवा कार लोन घेतलं, तर त्याच्यामध्ये जर आपण त्याच्या लोनवर इंटरेस्ट भरतो, व्याज भरतो, त्याच्यावर इन्कम टॅक्समध्ये सवलत आहे. म्हणजे हे सुद्धा सरकारने केलेलं आहे. दुसरं अजून अशा गोष्टी आहेत की 16 वर्षाच्या मुलांना इलेक्ट्रिक व्हेकल समजा घेतली तर त्यांना लायसन्स मिळतो. नॉर्मली 18 वर्षाच्या माणसाला लायसन्स मिळतो, पण 16 वर्षाच्या मुलांना त्यांना कॉलेजला जायला, क्लासला जायला इलेक्ट्रिक वाहनांसाठी लायसन्स मिळतो. पुन्हा शहरांमध्ये आपल्याला माहिती आहे की ऑटो रिक्षांना परमिट कोटा असतो, की जे RTO ठरवतं की परमिट्स किती द्यायची, नॉर्मल पेट्रोल किंवा CNG. पण इलेक्ट्रिक रिक्षा जर त्यांनी घेतली तर त्याला परमिटच्या बाहेर, म्हणजे त्यांना परमिटची रिस्ट्रिक्शन नाही आहे, त्यांना लगेच परमिट मिळतं. अशा खूप योजना आहेत केंद्र सरकार, ह्या सगळ्या केंद्र सरकारच्या. राज्य आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारची सुद्धा स्टेट EV महाराष्ट्र EV पॉलिसी आहे. त्या ह्याच्यामध्ये सुद्धा राज्य सरकार, आता त्या ह्याच्यामध्ये केंद्र सरकारच्या इन्सेंटिव्हच्या व्यतिरिक्त महाराष्ट्र राज्य सरकार ॲडिशनल इन्सेंटिव्ह देतं. म्हणजे केंद्र सरकारचा 10,000 रुपये पर किलोवॅट आवर इन्सेंटिव्ह आहे, महाराष्ट्र सरकारचा ॲडिशनल 5,000, म्हणजे तो 15,000 इन्सेंटिव्ह होतो. 15,000 पर किलोवॅट आवर बॅटरी असा इन्सेंटिव्ह मिळतो. आणि अजून गंमत म्हणजे 31 डिसेंबरपर्यंत अर्ली बर्ड ऑफर आहे महाराष्ट्र सरकारची, की 31 डिसेंबरपर्यंत जर इलेक्ट्रिक वाहन घेतलं तर जेवढा महाराष्ट्र सरकारचा आत्ता इन्सेंटिव्ह आहे तेवढाच अजून ॲडिशनल इन्सेंटिव्ह मिळेल, डबल इन्सेंटिव्ह मिळेल. म्हणजे 5,000चा अजून 5,000 असं अर्ली बर्ड ऑफर पण आहे. अशा पद्धतीने खूपच, म्हणजे आता असं एखाद्याने जर विचार केला, मी ह्या क्षेत्रामध्ये काम करतो, की सरकारने अशी कुठलीही गोष्ट ठेवलेली नाहीये की इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी अजून काय करतंय. त्यांनी सगळं केलेलं आहे. मॅन्युफॅक्चरर्सना सुद्धा सरकार पण प्रोत्साहन देते की तुम्ही गाड्या बनवाव्या, आणि आता ग्राहकांना सुद्धा प्रोत्साहन देते की तुम्ही ह्या गाड्या घ्याव्यात.
हळूहळू ते आपल्याला तो फरक दिसतोय आणि आता सध्या पेट्रोल डिझेलचे भाव जे काय आंतरराष्ट्रीय मार्केटमधल्या कंडिशनमुळं गगनाला भिडले आहेत, त्यामुळे आता ग्राहक सुद्धा खरंच विचार करायला लागला आहे इलेक्ट्रिक व्हेकल्स घ्यायला. आणि आपल्याला दिसतं रस्त्यावर सुद्धा आता इलेक्ट्रिक व्हेकल्स आधी अगदीच दुर्लभ होत्या, पण आता आपल्याला दिसायला लागले आहेत. नक्कीच. नाही, थोडक्यात आपण म्हणतो की सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट बोथ दे आर लिव्हिंग नो स्टोन अनटर्न हे खरं आहे. टू एन्श्युअर दॅट पीपल विल गो अँड बाय दिस. फक्त गरज कदाचित अशी आहे की आता म्हणजे दिसलं आता आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर वाढतंय, नक्कीच फोकस आहे, बजेट ॲलोकेशन झालेलं आहे आणि गाड्या पण रस्त्यावर दिसत आहेत, इन्सेंटिव्ज आहेत. सो हर प्रकारे हे एक प्रयत्न चालू आहेत की जर 15 लाखाची कॉस्ट असेल एखाद्या इलेक्ट्रिक व्हेकलची, ती कमी कमी होऊन 10-12 लाख 12-13 लाखावरती येऊ शकेल आणि त्यानुसार ग्राहक त्याच्यावरती जातील. सो म्हणजे आता फक्त प्रश्न असा राहिला की ग्राहकांनी याच्यावरती विचार करायची गरज आहे की एक त्यांचं सुद्धा बजेट काढून त्याचं ॲलोकेशन करून किती एक्झॅक्टली आपल्याला ती गाडी पडतीये. तर तसं तुम्ही म्हणला दुरुस्ती देखभालीचा खर्च झिरो आहे, त्याच्यामुळे ते सुद्धा कुठेतरी बजेटमध्ये कन्सिडर केले पाहिजे की रिपेअरिंगची कॉस्ट आणि सर्व्हिसिंगची कॉस्ट इज क्लोज टू झिरो. त्याच्यामुळे हे सगळं काढून आय थिंक ग्राहकांनी गरज आहे की जे आपलं फ्युचर आहे आता, की ज्याच्यामुळे एखाद्या आज तुम्ही स्वतः गाडी वापरता, तुमचा स्वतः युअर अ प्राऊड ओनर ऑफ इलेक्ट्रिक व्हेकल, पण तसंच जास्तीत जास्त लोकांनी केलं तर आय थिंक आपण स्वतः सुद्धा क्लीन एनर्जी आणि या पॅरिस अकॉर्डला जे काय आपल्या खारीचा वाटा असू शकेल तो आपण नक्कीच देऊ शकतो. जे काय आपण महिन्याला वर्षाला जे काय 1000, 2000, 5000 किलोमीटर चालवत असू, ही जर आपण क्लीन एनर्जी वापरून केलं तर नक्कीच आपल्या दृष्टीने तो मोठा वाटा असेल असं मला वाटतं. पण एकंदर तुम्ही या सगळ्या फ्युचरवरती, कारण हे दिसतंच आहे की अनिवार्य, जसं आपण पहिला प्रश्न म्हटला की अनिवार्य थोडं स्लो स्टेडी असेल, पण दॅट इज द फ्युचर. सो या आय थिंक इन्सेंटिव्स, चॅलेंजेस आणि मूळ म्हणजे सगळ्यात महत्त्वाची माहिती जी तुम्ही दिलीत की कंपन्या सुद्धा काय करतात, कारण त्यांनी सुद्धा या गोष्टी ऑलरेडी अंगीकारल्या आहेत आणि त्यांच्या दृष्टीने सुद्धा प्रयत्न चालू आहेत. तर ही खूप खूप महत्त्वाची माहिती असेल. आय एम शुअर या सगळ्या माहितीचा लोकांना खूप उपयोग होईल आणि थँक्यू व्हेरी मच फॉर ऑल दिस इन्फॉर्मेशन. सर आपले खूप खूप धन्यवाद, कारण आपण ही सर्व माहिती जी भारताच्या फ्युचरच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे, प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे, या सर्व गणेश भक्तांबरोबर शेअर केलेत. फेसबुक लाईव्ह आणि युट्यूब या सगळ्याच दृष्टीने हे सगळं जाणार असल्यामुळे जगभरातल्या लोकांना याचा आनंद घेता येईल आणि नक्की या माहितीचा लाभ घ्या. आणि सर तुम्ही आज आमच्याबरोबर आलात आणि तुमचा अमूल्य वेळ दिलात, तर जर एक छोटीशी फक्त मंडळातर्फे भेट आणि सत्कार करू इच्छितो. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया.